आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडींसोबत मी उज्ज्वला उल्हारे। जनतेचा कौल मान्य, सर्वपक्षीय नेत्यांनी टार्गेट केल्यामुळे आमचा पराजय। श्रीगोंदा येथील बाजारतळ श्रीराम मंदिरात शिंदे शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांचा सत्कार प्रसंगी माजी नगराध्यक्ष मनोहर दादा पोटे यांची प्रतिक्रिया। श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक 2025 च्या रणधुमाळीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। बाजारतळ श्रीराम मंदिरामध्ये हा सत्कार सोहळा तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे यांच्या नियोजनातून संपन्न झाला। प्रसंगी शिंदे सेनेच्या उमेदवारांचा सत्कार ॲडव्होकेट उज्ज्वलाताई पोकळे, माजी नगराध्यक्ष मनोहर दादा पोटे, सामाजिक नेते टिळक बोस आदी मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत करण्यात आला। प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट पोकळे यांनी समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली। खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपले शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आपले नऊ नगरसेवक आज या नगरपालिकेमध्ये निवडून आलेत। आणि माननीय शिंदे साहेबांना आमची कायम विनंती राहील की आम्ही सर्वजण आपल्या भेटीला आपले आशीर्वाद घेण्यासाठी तर नक्कीच येऊत, पण आपणही आमच्याकडे लक्ष देऊन आपल्या श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी भरघोस आणि जास्तीत जास्त निधी देऊन आम्हालाही सहकार्य करावं। जनतेने दिलेला कौल मान्य असून सर्व पक्ष नेत्यांनी आम्हाला टार्गेट केले, पण खचून न जाता शहर विकास आणि पुढील निवडणुकींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करणार असल्याचे बोलताना माजी नगराध्यक्ष मनोहर दादा पोटे यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली। जनतेने जो काही कौल आम्हाला दिलाय, निश्चितपणे आम्ही आज जरी 9 नगरसेवक निवडून आले असले तरी थोड्याफार फरकाने आमचे काही नगरसेवक या ठिकाणी हारलेले आहेत। नगराध्यक्ष सुद्धा थोड्याशा मताने गेलेले आहेत। आपण जर पाहताल तर भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडी असेल, यांच्याशी शिवसेनेचे इथून पाठीमागे 20 वर्षात कधीच या श्रीगोंदा तालुक्यामध्ये नगर परिषदेमध्ये नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला नाही। नव्याने अतिशय कमी वेळात 15 दिवसामध्ये आम्ही सेपरेट पॅनल करून या ठिकाणी 50% यशापर्यंत पोहोचू शकलो। हाच आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेचे मनापासून आभार मानन। त्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला आणि आमचे 9 नगरसेवक निवडून दिलेत। थोड्याफार फरकाने जरी काही उमेदवार गेले असले, नगराध्यक्ष गेले असले, तरी आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं श्रीगोंदा शहरामध्ये काम करत असताना श्रीगोंदा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल। आमचे 9 नगरसेवक सुद्धा नवीन उमेदीचे सर्व नवीन चेहरे आहेत, ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी नगरपालिकेमध्ये करतील अशी या ठिकाणी खात्री आहे। त्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये जनतेने जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू। नाही, महायुतीचे तिन्ही घटक पक्ष स्वतंत्र लढले। महायुतीतील आता मेन पक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांचा तर सेपरेटच पॅनल होणार होता। राष्ट्रवादी बरोबर आम्ही प्रयत्न केला जुळवून घेण्याचा, परंतु त्यांनी लवकर निर्णय न दिल्यामुळे आम्हाला नाईविलाज असतो या ठिकाणी सेनेचा पॅनल करावा लागला। त्याचा आम्हाला तोटा झाला, परंतु उद्याच्या कालावधीमध्ये ठीक आहे। आता जो काही कौल जनतेने दिला आहे, निश्चितपणे 50% यश मिळणं नगर परिषदेमध्ये हे काही थोडं लहान यश नाही। त्यामुळं चांगल्या पद्धतीचे यश मिळाले। पहिल्यांदाच पॅनल करून हा विजय म्हणजे 100% विजयच आहे, याला काय आम्ही पराजय समजत नाही। उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी शिंदे सेनेचं पॅनल कसं उभं करता येईल आणि शिंदे सेनेचे पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, कसे निवडून आणता येतील यासाठी आमचा प्रयत्न राहील। उद्याच्या कालावधीमध्ये आता सभागृहाचा विषय चालवत असताना काही गोष्टी अजून पुढे येणार आहेत। त्या जशा विषय पुढे येतील त्या पद्धतीने प्रत्येक पाऊल पुढे टाकत या ठिकाणी सर्व गोष्टी हाताळल्या जातील। या ठिकाणी क्रॉस मतदान झालं। आता थोडं जे काही राजकारण झालं त्याच्यात थोडंसं एक माझ्या असं निदर्शनास आलं की एक शहरात सेपरेट पॅनल केला आहे आणि मला टार्गेट करण्याचा सर्व पक्ष नेत्यांनी टार्गेट करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। आमचा पराजय हा भारतीय जनता पार्टीने नाही केला, तर सर्व पक्षीय नेत्यांना या ठिकाणी शहरातील नेतृत्व सेपरेट पॅनल करतंय आणि विजयी होतंय, हेच गोष्ट जरा थोडी खटकलेली दिसते। त्याच्यामुळे आम्हाला थोड्याफार मताने आमचं काही उमेदवार आणि नगराध्यक्ष पडलेले आहेत, पण तरी आम्ही खचून न जाता नव्या जोमाने या ठिकाणी काम करू। खास खबर विशेष घडामोडींसह आपल्या हक्काच्या येथील न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वला उल्हारे, येथील न्यूज श्रीगोंदा।